एनडीए सरकारचं खातेवाटप जाहीर, महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदल नाही. अमित शहांकडे गृह आणि सहकार खातं, नितीन गडकरींना रस्ते वाहतूक खातं, संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंगांकडेच, तर परराष्ट्र खात्याची जबाबदारी जयशंकर यांच्याकडेच. निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा अर्थ खातं, रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा अश्विनी वैष्णव यांच्याकडे, तर दळणवळण आणि ईशान्येतील राज्यांची जबाबदारी. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खातं, तर जेपी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी. पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, मनोहरलाल खट्टर यांच्याकडे नगर विकास खातं. मुरलीधर मोहोळ यांना सहकार खात्यात राज्यमंत्रीपद, अमित शहा असणार मुरलीधर मोहोळांचे बॉस. रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री, रक्षा खडसेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद, तर आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री पदाची जबाबदारी प्रतापराव जाधव यांच्याकडे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासातच एनडीए गटातील खतखत चव्हाट्यावर, शिंदे गटासोबत दुजाभाव, कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं, श्रीरंग बारणेंकडून नाराजी व्यक्त. प्रतापराव जाधवांच्या जागी श्रीरंग बारणे राज्यमंत्री झाले असते तर त्यांनी समाधानी असल्याची भावना व्यक्त केली असती. मात्र मंत्रीपद न मिळाल्यानं संताप, नाराजीतून बारणेंचं वक्तव्य, दरेकरांची टीका. एनडीए सरकारमध्ये नाराजी नाट्य सुरू, शिंदे गटानंतर अजित पवार गटाकडून अन्याय झाल्याची खतखत व्यक्त, अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंची खंत. अनिल पाटील हे जबाबदार व्यक्ती, त्यांनी अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य करणं योग्य वाटत नाही, कॅबिनेट मंत्रीपदाबाबत अनिल पाटलांच्या वक्तव्यावर दरेकरांची टीका. लोकसभेचे निकाल असे का लागले, यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पडत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, प्रक्षोभक विधानांवरून सर्वच पक्षांवर ताशेरे. मुरलीधर मोहोळ यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग पुण्याच्या विकासासाठी व्हावा, कंत्राटदारांच्या नाही, सुप्रिया सुळेंची मोहोळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर टोलेबाजी. सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आभार, 40 वर्षांनंतर पुण्याला मंत्रिपद मिळाल्यानं त्यांची मळमळ बाहेर आली, ठेकेदारांची भाषा ताई बोलायला लागल्यामुळे हसू येते, मुरलीधर मोहोळ यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. रक्षा खडसे तिसऱ्यांदा खासदार झाल्यानं त्यांना अनुभव, त्यामुळे देशाचा आणि राज्याचा विकास करताना ते आपल्या परिसराचा देखील विकास करतील, मंत्री गुलाबराव पाटलांना विश्वास. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार लवकरच राज्यभर दौरा करणार, लोकसभा निवडणुकीत हवं तसं यश न मिळाल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तिन्ही नेते करणार राज्याचा दौरा. राष्ट्रवादी काँग्रेस उभारण्यात शरद पवारांचं मोठं योगदान, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन मेळाव्यात शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भावूक. यावेळी मिळालेल्या अपयशाची जबाबदारी माझी, इंडिया आणि एनडीए यांच्या मतात फक्त 0.5% फरक, अजित पवारांची माहिती. विधानसभा निवडणुकीत जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला तेवढ्याच राष्ट्रवादीला मिळायला हव्यात, लोकसभेत त्यांच्या जास्त जागा होत्या हे सांगू नये, भुजबळांची भाजपला सूचना. विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 80 जागांची मागणी, मंत्री अनिल पाटील यांनी महायुतीत मित्रपक्ष म्हणून विधानसभेच्या जागांबाबत मत व्यक्त केलं. महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभा निवडणूक लढवू, महाविकास आघाडी 180 ते 185 जागा जिंकणार, संजय राऊतांना विश्वास. 2009 सालीत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली होती, प्रत्येक 16 जागांचा फॉर्म्युला ठरला होता, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना सुनील तटकरेंचा मोठा दावा. सुनील तटकरे काहीही बोलतात, त्यांना शरद पवार कधीच कळले नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका. 7 वर्षाच्या मंत्रिपदाच्या अनुभवानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले, अजित पवारांनाही 7 वर्षांचा अनुभव होता, तरीही त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारलं, तेव्हा मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आम्हाला मागे वळून पाहावं लागलं नसतं, सुनील तटकरेंची शरद पवारांवर टीका. विधानसभेचं जागा वाटप 1 महिन्यात पूर्ण झालं पाहिजे, जागा वाटपात वेळ घालवता कामा नये, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन मेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य.
बारामतीची जागा हरलो याचं फार दुःख करू नका, बारामतीत हरल्याचं शल्य विधानसभेला भरून काढू, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत यश मिळालं नसेल, मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढू, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. अमरावती लोकसभेत पराभूत झालेल्यांना हार पचवता आली नाही, यशोमती ठाकूर यांचं नाव न घेता नवनीत राणांवर टीकास्त्र. नवनीत राणांमुळे अनेक उद्योग बाहेर गेले म्हणून जनतेनं बळवंत वानखेडेंना निवडून दिलं, ठाकूर यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाबाबत प्रचार झाला, त्यामुळे भाजपच्या राज्यातील जागा कमी झाल्या, जयंत पाटील यांचं वक्तव्य. संविधान बदलासारख्या विरोधकांच्या अपप्रचाराचा लोकसभा निवडणुकीत फटका बसला, राष्ट्रवादी वर्धापन दिन मेळाव्यात प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. साताऱ्यात पिपाणी चिन्ह नसतं तर आमची एक जागा वाढली असती, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून ठाकरे गटाकडून अनेक दावे अनेक वेळा केले जातात, या दाव्यांमुळे त्यांचा पक्ष अर्धा रिकामा झाला. आमदार खासदार संपर्कात असल्याच्या वक्तव्यावरून शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा ठाकरे गटावर निशाणा. विजय वडेट्टीवार काँग्रेसवर नाराज, नाना पटोलेंचं वर्चस्व त्यांना सहन होत नाही, त्यामुळे ते लवकरात भाजपात जातील, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. अमोल मिटकरींच्या डोक्यावर परिणाम झालाय, विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून जयंत पाटलांची मिटकरींवर टीका. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात बैठक, 288 जागांवर संघटनात्मक बांधणी करा, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. रामटेकमध्ये भाजपमुळे शिवसेनेच्या उमेदवाराला 5,33,000 मतं मिळाली. भाजप आणि शिवसेनेचं रामटेकमध्ये बळ किती याचंही शिवसेनेनं आत्मचिंतन करावं, भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी शिवसेनेला सुनावले खडे बोल. मणिपूरमधली हिंसा थांबवणं गरजेचं, नागपूरमधील भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांची मोदी सरकारला सूचना. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते हाजी अली दरम्यानचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला, मरीन ड्राईव्ह ते हाजी अली 9 मिनिटात पार करता येणार. कोस्टल रोडचा तिसरा टप्पा 10 जुलैला सुरू होणार, तर लवकरच हा रस्ता वरळी सी लिंकला जोडला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. कोस्टल रोडच्या दुसऱ्या भूमिगत मार्गाची मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी. घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पद 500 मीटरसाठी उद्घाटनाला जात आहेत. कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंची टीका. 15 जूनला वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, केक, मिठाई किंवा भेटवस्तू घेऊन येऊ नका, राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर इथे भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रेंच्या विजयाचे डिजिटल बॅनर. तू तारी त्याला कोण मारी, अहमदनगरच्या कोपरगाव शहरात शरद पवार गटाची बॅनरबाजी, अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळेंच्या मतदारसंघात बॅनरबाजी. कोल्हापूरच्या दाभोळकर कॉर्नर परिसरात युवक काँग्रेसचं मुख्यमंत्री शिंदेंना डिवचणारं बॅनर. आता कशी वाजली घंटी, पोस्टरवर मजकूर, सतेज पाटील समर्थकांकडून पोस्टर लावण्यात आल्याची माहिती. लातूरमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर, महापालिकेच्या दारात कचरा फेकून मनसेकडून निषेध. ठाणे पोलीस स्कूलचा मनमानी कारभार, फी भरण्याची शेवटची तारीख 12 जून असतानाही 2 दिवस आधीच 112 विद्यार्थ्यांना व्यवस्थापकांनी शाळेच्या बाहेर काढलं. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत टीडीएफ संघटनेची भूमिका स्पष्ट, टीडीएफ संघटनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे यांनी व्यक्त केला विजयाचा दावा. बुलढाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे वातावरणात गारवा. अंबरनाथच्या मलंगगडावर असलेल्या घरावर दरड कोसळली, दुर्घटनेत आपल्या 1 वर्षाच्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू तर आई गंभीर जखमी. पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीनं दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचं पाणी गाळून आणि उकळून प्यावं, ठाणे महानगरपालिकेचं आवाहन. लातूरमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या दरात वाढ, बाजारपेठेत आवक कमी झाल्यानं दरवाढ, तर कोथिंबीरीनं गाठली 100.
लातूर अंबाजोगाई महामार्गावर शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, दुष्काळी अनुदान, पीक विमा तसंच ऊसाच्या FRP साठी शेतकरी आक्रमक. पुण्यात दुपारनंतर मुसळधार पाऊस, शिवाजीनगर, फर्ग्युसन रोड, आपटे रोडसह अनेक भागात जोरदार पाऊस. वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, बळीराजाच्या शेतीतील कामांना आणि पेरणीना वेग. अकोला शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. आरोग्य सेवक पदाची परीक्षा रद्द करण्याची भंडाऱ्यातील विद्यार्थ्यांची मागणी, ऑनलाईन प्रक्रियेत नसलेले दूरवरचे परीक्षा केंद्र देण्यात आल्यानं अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार. नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं कार्यकर्त्यांचं आंदोलन, नीटच्या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांच्या CBI तपासणी करावी, अभाविपची मागणी. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात नीटच्या परीक्षार्थींची निदर्शनं, निकालाची फेर तपासणी करून परीक्षा परत घेण्याची मागणी. नीट UG प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका, नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप, निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी. नीट परीक्षेतील गोंधळाविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल, 18 जूनला सुनावणी. अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडेंचा बॅनर फाडल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, सिटी कोतनाली पोलीस ठाण्यात पदाधिकाऱ्यांचा ठिय्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंग आणि नितीन गडकरींची भेट घेतली, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केलं. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेतली. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शेख हसीना या भारत दौऱ्यावर होत्या. 7 राज्यांमध्ये 13 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात 10 जुलैला विधानसभा पोटनिवडणूक. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन. T20 वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेले असताना निधन झालं. अमोल काळेंच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक. त्यांच्या निधनामुळे एक खेळाडू वृत्तीचा मित्र गमावला, रोहित पवारांचं ट्विट करून दुःख व्यक्त. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानं दुःख, त्यांच्या निधनानं माझं वैयक्तिक नुकसान, ट्विट करत जितेंद्र आव्हाडांकडून शोक व्यक्त. सेक्स टेप प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, रेवण्णाची रवानगी 24 जूनपर्यंत बंगळुरू सेंट्रल तुरुंगात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.